हॅलो फॅमिली, तर कालच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दल आणि मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते। असंच प्रेम असू द्या आणि यूट्यूब चॅनलवरतीही असंच सपोर्ट करा मला। तर आजचा व्हिडिओ देखील हा कामावरचाच आहे। तर इकडे हे दुसरे काम आहे माझे। या दुसऱ्या कामावरती मला आज 35 ते 40 मेथी पराठा बनवून द्यायचा आहे, कारण या काका काकींना ट्रॅव्हलिंगसाठी पॅकिंग करून घेऊन जायचं आहे। मेथी पराठा कसं 3-4 दिवस त्याला काहीच होणार नाही, आरामात टिकतो आणि छानही लागतो। तर मेथी पराठा तर हा माझा बेसिकच आहे, कारण बऱ्यापैकी मी रोजच्या कामामध्ये मेथी पराठा हा बनवतच असते। 10 ते 12 पराठ्याचं माप तर मला बेसिक माहितीच आहे, त्यानुसार मी ते सर्व मापानुसार मसाले वगैरे घेत आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बेसन, आवडीनुसार ओवा, तीळ, लाल तिखट, हळदी पावडर, मीठ, तसेच हिरवी मिरची, लसूण, जिरे याची जाडसर अशी पेस्ट वाटून घातलेली आहे आणि दही, बारीक बारीक मेथी कट करून आता मी सर्व पीठ असं छानपैकी मळून घेणार आहे। तर इथे मला 10-15 चपाती बनवायची होती, तर सुरुवातीला मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता इथे मेथी पराठ्यासाठी पीठ मस्तपैकी सर्व मिक्स करून मळून घेणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्राम, फेसबुकवरती फॉलो नक्की करा। हे काका काकी आहेत तर कोकण साईडचे, पण मी पराठे मात्र महाराष्ट्रीयन पद्धतीने, जसे की मी माझ्या घरी बनवते त्याच पद्धतीने मी यांना अधूनमधून बनवून देत असते, त्यांना ते फार आवडतात, त्याच पद्धतीने मी ते आज बनवणार आहे। तर इथे पटापट अशी मी सुरुवातीला चपात्या बनवून घेतलेल्या आणि नंतर मेथीचे पराठे बनवायला घेतलेले। तर मेथीचे पराठे मला भाजण्यासाठी काकींनी मदत केलेली। तर अशा प्रकारे मी ते टोटल एकूण 35 पराठे बरोबर झालेले होते आणि 17 ते 18 इथे चपाती मी अशा प्रकारे बनवून घेतलेली आहे। तर इथेच आज माझं अर्धशतक पूर्ण झालेलं। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।